छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षातर्फे शौर्य दिनानिमित्तानं दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। या आरतीत भाजप नेत्यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्याकरता गेले होते आणि अनेक कारसेवक त्या वेळेस शहीद झाले होते आणि त्यामुळे 6 डिसेंबर हा पूर्ण भारत देशामध्ये एक शौर्य दिन म्हणून पाळला जातो। त्यातलाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या गुलमंडी परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मध्ये महाआरती करून आम्ही हा शौर्य दिन साजरा केलेला आहे। हिंदू समाजातील बांधवांनी 1992 साली तो मस्जिदचा ढाचा पाडला आणि त्या ठिकाणी काही आमचे हिंदू बांधव शहीद पण झाले। त्या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली, त्यांना आदरांजली म्हणून 1992 पासून हा 6 डिसेंबर हा दिवस अत्यंत हिंदूसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांना आपण शहीद दिवस म्हणून पाळला जातो। 6 डिसेंबरला 1992 ला जे बाबराचा आक्रांताचा घुमट कारसेवकांनी मातीत मिसळवला आणि भुईसपाट केला, त्यातल्या कोठारी बंधूंना प्रथम मी अभिवादन करतो। खरं तर आमची ही भारतीय जनता पार्टीची पहिली महाआरती नसून ही पारंपरिक महाआरती आम्ही 6 डिसेंबरच्या त्या कार्यकालापासून आम्ही करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।